काय का सगळ्यात मोठी कीड विधानसभेपासून जी लागलेली आहे जात, इथली प्रतिज्ञा लक्षात ठेवा. आपण सगळे आज प्रतिज्ञाबद्ध होऊया. सगळे शिवाजीराजांचे मावळे आहेत ना आपण. शिवाजीराजांनी सैनिकाला एकच नाव दिलं, 18 पगड जातीचा कोणी असू द्या, काय नाव दिलं? मावळा शब्दाचा अर्थ काय? मावळा शब्दाचा अर्थ काय? मावळा शब्द मावळण कोणाला म्हणतात? मावळण हत्या पटकन कळते आपल्याला. मावळण मग मावळा साधी बाब नाही. शिवाजीराजांची बुद्धीशी याचा कधी विचार केला नाही आपण. शिवाजीराजाने मावळाच नाव का दिलं? त्याच्या आधी शिलेदार होता, बारगीर होतं, पद होती. मावळाच का दिलं? कधी विचार केलाय आम्ही? ऐका सांगतो. मावळा एकमेव असा आहे शब्द की मामा म्हटलं ना की पुढच्याला 100% त्याच्याबद्दल आदर वाटल्याशिवाय. आणि जो मामा झालाय ना त्याचा 10 वेळा विचार करणार अन्यायाने अत्याचार करताना. त्यामुळे जो कोणी शिवाजीराजांनी त्यांच्या सेनेमध्ये आला, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्याला सगळ्यालाच मावळा केलं, सगळ्यालाच. ही साधी बाब नाही, ही क्रांतिकारी बाब आहे. ही क्रांती ह्याच्या आधी इतिहासात कोणीच केलेली नाही, लक्षात ठेवा. आम्ही मावळा शब्दाला फक्त आडवी पगडी, पांढरा ड्रेस, कमराला तलवार, त्याला मावळा. पण मावळा शब्दाचा अर्थच आम्ही विसरलो, कारण हल्ली मामाला मावळा कोणी म्हणायचं शिल्लक राहिलं नाही. आम्ही सांगितलं पाहिजे पुढच्या पिढीला. कुठल्याही पुस्तकात हे लिहिलं नाही, हे ऐका. कुठल्याच पुस्तकात, तुम्ही सगळी पुस्तकं वाचून बघा, एकाही पुस्तकात मावळा शब्दाचा अर्थ तुम्हाला सापडणार नाही. एकाने प्रयत्न केला पण त्यानं मावळ भागातले म्हणून मावळा असं लिहिलं, कारण तो शहरातला होता. खेड्यातल्या मावळ्याचा अर्थ त्याला माहीत नव्हता, म्हणून त्यानं तो तसा लिहिला. त्यामुळे शिवाजीराजांसाठी लढलेल्या 18 पगड जातीला एकच नाव देण्याचं क्रांतिकारी पाऊल या प्रतिज्ञेत आहे. काय? हे स्वराज्य अवघी यांचे सर्व जातीपातीने ते रक्षावे. आज इथून जाताना एक प्रतिज्ञा करायची. कुठली? पहिली प्रतिज्ञा की मी स्वतःला शिवाजीराजांचा मावळा समजतो. आज या ठिकाणी माझी जात मी संपवली, हे लक्षात घ्या. शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय! आज आपण जात संपवूया. मी कामधेनू सेवा परिवाराच्या माध्यमातून मी 16 वर्षापूर्वी जात संपलो. मी सगळ्यांचा मामा आहे. मामा मी त्यांचं व्हायचं ठरवलं सुद्धा याच चरित्रात. शिवाजीराजांनी जर एवढ्यांना मावळा केला असेल तर मी ज्याला गरज आहे त्याचा मामा बनू शकतो, हे मी ठरवलं. आणि हे 17 वर्षात हे काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं उभा राहिलं. ती नुसती मदत नाही माझ्या माता भगिनीनं, आपल्याला मामा होता आलं पाहिजे, हे मावळा. दुसरी गोष्ट फक्त लक्षात ठेवा, मी आता कमी वेळात बोलतोय की शिवाजीराजांच्या स्वराज्यासाठी अनेक मराठा जातीच्या लोकांनी जीव दिला. तानाजी मालुसरेंनी दिला, नेताजी पालकरांनी अख्खं जीवनच दिलं, रामोजी पांगऱ्यानं दिलं, मोरारबाजी देशपांडेंनी दिलं, बाजीप्रभूंनी दिलं. ही सगळी माणसं मावळातलीच ना, पण मराठ्याच्या लोकांनी स्वराज्यासाठी जीव दिला. पण खुद्द शिवाजीराजांसाठी जीव वाचवण्यासाठी ज्या 2 माणसांनी 100% मरणार आहे म्हणून माहित असताना जीव दिला, ते दोन्ही मराठी नाहीत. एक शिवा काशीद आणि दुसरे बाजीप्रभू देशपांडे. 100% माहित होतं मरणार. कुठं विसराल तुम्ही या देवजी महालेला? कान्होजी जेदे नसते तर शिवाजीराजांना या जागेरीत बस्तान बसवता आलं असतं का? अफजल खानाला मारायला एक वेळ त्यांनी मारला असता, 40,000 फौज संपवता आली असती का? नाव्याच्या लोकांना विसरणार कसं? जाती जाती सहित बोलतो तुम्हाला मी आता. धनगर समाजाचं काय योगदान आहे शिवाजीराजांची? कल्पना आहे तुम्हाला? कल्पना आहे तुम्हाला? ऐका, सगळ्या जातीबद्दल मी थोडं 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 सांगत जातो, कारण वेळ कमी आहे. सगळ्याला कळेल आमचंही काहीतरी योगदान आहे, कळेल. जेवढे शिवाजीराजांची 360 गडकोट किल्ले आहेत, त्या गडकोट किल्ल्याच्या सगळ्या चोरवाटा आणि वाटा त्या सगळ्याच्या सगळ्या मेंढपाळ धनगरांनी शोधले. कारण त्यांची इतका वर कोणीच गेलेलं नाही. शिवाजीराजांनी त्यांना विचारूनच त्या गडाची बुर्ज बांधणं, तटबंदीला बांधणं, हे सगळं ते धनगर समाजाच्या. शिवाजीराजे 13 जुलै 1660 ला आषाढ पौर्णिमेला रात्री 10 वाजता पन्हाळा सोडून आले आणि पावनखिंडीची लढाई झाली 14 जुलै 1660 ला. हा जो मधला काळ आहे ती किती वेळ चालली पळाली तर माहिती तुम्हाला? 15 तासात
60 किलोमीटर पावनखिंड आणि 12 किलोमीटर पुढं विशाळगड, 72 किलोमीटर. तर या सगळ्या अंतरामध्ये माझ्याबरोबर आलेली इथं कोण नसतील, 1-2 जण आमच्या कामधेनूमधले असतील, 1-2 मला वाटते प्रवीण असेल फक्त. मी 2 वेळा ती पन्हाळा ते पावनखिंड त्या तिथीला केली आहे. तर सर तिथं आज असं काय जंगल आहे अजून बी की जिथं अजून 1000 वर्षे खाली जमिनीवर प्रकाश पडला नाही, इतकं घनदाट आहे. तिथं सगळ्याच्या सगळ्या वाड्या फक्त धनगर समाजाची आहेत. 4-5 घराची वाडी, 4-5 घराची वाडी एवढंच आहे तिथं. आणि या सगळ्या वाड्यामध्ये या 15 तासाच्या प्रवासात या लोकांना खायला कोणी दिलं, प्यायला कोणी दिलं, आणि एकही माणूस फुटला नाही. लक्षात ठेवा, हे धनगर समाजाचे योगदान आहे. रामोशी समाजाचं योगदान आहे का? रामोशी भटजी नाईक तर सगळ्यांना माहिती आहे. एक सूत्र सांगतो म्हणजे रामोशी कळाल तुम्हाला. सुरत, तिची सगळी माहिती भटजी नाईकाने आणली. काय माहिती होती की सुरतेमध्ये 2 लाख लोकसंख्या आहे, सुरतेमध्ये 7000 घर आहेत, त्यातले श्रीमंत कोण, वाडे कुठले, सगळं सांगितलं. कशावर आणलं? कागदावर कोळशेनी नकाशा काढून. 6 महिने राहिला कोण? भटजी नाईक. पण त्याच्यापेक्षा मला पुढची माहिती सांगायची तुम्हाला. शिवाजीराजे जाताना 10,000 लोक घेऊन गेले, 8,000 बैल नेले होते. 10,000 लोक घेऊन गेल्यानंतर कल्पना करा, त्या गावाची लोकसंख्या 2 लाख आहे. ती 2 लाख लोक जर घरावर चढली असती नुसती आणि प्रत्येकाने एक दगड जर या 10,000 लोकांवर मारला असता, ढिगाऱ्याखाली बुजली असतील, झालं असतं का नाही? दुसरी गोष्ट, ही एक धोका. पण हल्ला कुठनं करायचा, कसा करायचा, हे रामोशी समाज. आणि भटजी नाईकाच्या सेनेमध्ये त्याच्या जी काही गुप्तहेर संघटना होती, त्याच्या जीवनचरित्राचा आदर्श घेऊन जगातली सर्वोच्च आजची जी हेर संस्था आहे, कुठली आहे माहिती आहे? मोसाद, इस्रायलची. त्याला ती भटजी नाईकांना आदर्श मानते. ह्याला टाळ्या वाजवा जोरात. त्याला टाळ्या वाजवा. हे रामोशी समाजाचं योगदान आहे. मी जात नष्ट करायसाठी जात तुम्हाला सांगतोय की यांचं योगदान काय आहे. ज्या वेळेला 5 जानेवारी ते 9 जानेवारी 64 अशी सुरत लुटली. किती? 5 ते 9. आणि भडोच आणि अहमदाबाद इथं मोठी सेना होती. ती सेना गुजरातच्या मदतीला यायला 8 दिवस लागणार होते. ही माहिती शिवाजीराजांना 2 तासाच्या आत रामोशी समाजाने कशी कळवली असेल कल्पना आहे तुम्हाला? ज्याला यायला 8 दिवस लागते ती माहिती किती वेळात कशी कळाली असेल कल्पना आहे? याचं लिखाण नाही कुठं, पण माझ्या कल्पकतेने मी जो अभ्यास केला त्याच्यानुसार सांगतो. भडोच ते सुरत, अहमदाबाद ते सुरत, भटजी नाईकांनी अशी माणसं उभा केली होती की इथल्या माणसाची शिट्टी तिथपर्यंत जाईल. त्यानं शिट्टीचा टोन ठरलेला. शिट्टी वाजली त्या टोन मध्ये त्यानं वाजवायची. भडोचला ना अहमदाबादला वाजलेली शिट्टी 2 तासात गुजरातमध्ये वाचली. शिवाजीराजे सही सलामत निघून महाराष्ट्रात स्वराज्यात आले. मग महाबत खान पोहोचलाय. रामोशी समाजाचं योगदान विसराल का? तुकडे तुकडे झाले असते. नावी समाजाचं बोललो, धनगर समाज, वंजारी समाज. प्रतापगडावर जावा. प्रतापगडावर गेल्यानंतर जी तुळजाभवानीची मूर्ती शिवाजीराजांना उघड्या मंदिरावर धोक्याचं होतं म्हणून इथं तुळजाभवानीची मूर्ती शिवाजीराजांनी स्थापन केली. तो जो दगड आहे तो गंडकी नदीतून साळीग्रामचा आणलाय. म्हणजे आता आपल्या अयोध्येमध्ये जी राम मूर्ती बनली, राम मंदिर, ती मूर्ती त्या दगडाची आहे. ते शिवाजीराजांनी गंडकी नदीतनं इथं आणलाय. तो कोणी आणलाय माहिती आहे? पानसरे नावाच्या सरदाराने आणलाय. पानसरे आडनाव. तो माणूस इथून तुम्ही चाकण आणि नाशिक सोडलं तर पुढची भाषा सगळी हिंदी, फारसी, नेपाळपर्यंत कसा गेला असेल, दगड घेऊन कसा आला असेल, त्याचं योगदान किती मोठं आहे. आपण म्हणतो ना एखादं, मी काय पोरांच्या ह्याच्यावर नाद नाही करायचा आपला म्हणतो बरं. जो खरा वेळ असतो शिवाजीराजे तोंडात कधीच असं शब्द आला नसेल, 100% नाही. आपला नाद नाही करायचा, आपलंच येतं ते नाद नाही करायचं. शिवाजीराजेबद्दल कोण म्हणायचं? ती म्हणायची कोण? जाळ जावं म्हणून सांगतो. गनिमी कावा ऐकतो ना, काय प्रकार असतो तुम्हाला सांगतो. आपलं केडगाव आहे ना, केडगावचं तिथं बहादूरगड आहे. तो बहादूरगड जवळजवळ 1800 एकरात आहे. तिथं का बांधला? हा बहादूर खान कोकण ताश त्यानं बांधला.
तो अफजल खानाचा ह्या औरंगजेबाचा दूध भाऊ होता. म्हणजे ज्या आईनं दूध पाजलं, औरंगजेबाची आई कोण होती माहितीये का? औरंगजेबाची आई मुमताज महल. तिला विसरला आवड, तुम्ही सांगायला पाहिजे करते. तिच्या नावावर जगातलं 8वं आश्चर्य उभं राहिले. ती ताजमहाल ती औरंगजेबाची आई होती. आणि औरंगजेबाची आई कशात मिली ती मुमताज महल माहितीये का तुम्हाला? कशी मिली माहितीये का? ती बी माहित असावं तुम्हाला सांगतो. ती 14व्या बाळातपणात बुरहानपूरला मिली. कितव्या? 14व्या. ती मिली बुरहानपूर मध्य प्रदेश. त्याला ठेवली, ती पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यावर तिथं तिला काढली. हे बुरहान. त्याचा भाव होता कोण? औरंगजेबाला दूध पाजला. 14 बाळत पण मग ही लेकराला दूध पाजायला हिच्याकडे शारीरिक शक्तीच राहिली नव्हती. त्यामुळे तिला दूध दुसऱ्या बाईने पाजलं. कुणाला? औरंगजेबाला. मग तिचं जे पोरग होतं त्याचं नाव होतं बहादूर खान. ते इथं आलं. ही शाहिस्ते खान पळून गेलं का नाही, तिकडे याला धाडस करणं कोण? ते इथं आलं. आणि त्यानं इथं आल्यानंतर त्यानं असं काय केलं, ह्या डोंगरात जायला नको बाबा, ही कुठे बी मारते ती, आपलं पटांगणात किल्ला बांधू. त्यानं पटांगणात किल्ला बांधला. कुठं? आपल्या खेडेगावला, जिथे एक कडा नाही, नदी नाही, काय नाही बाकीचं. भीमा नदीचं पाणी तेवढं प्यायला मिळेल एवढा विचार केला. आणि त्या किल्ल्यावर त्यानं 4000 अरबी घोडे खरेदी केले. किती? 4000. ते घोडे खरेदी करून 1 कोट होऊन बरं का त्याचा महसूल जमा झाला होता. शिवाजीराजेनं बातमी दिली. कोणी? हेरांनी. इतकं गव्हाड तिथं आहे. शिवाजीराजेने काय केलं? 9000ची फौज घेतली. त्या 9000च्या फौजेमध्ये 2000ची तरणी बांड पोरं 20-22 वर्षाची ती हंबीराव मोहितेच्या ताब्यात दिली. आणि 7000ची फौज आपल्या बरोबर ठेवली. शिवाजीराजे मागे थांबले. नेहमीप्रमाणे बहरजी नायक शिट्ट्या फक्त. आणि त्याला वर्ण दिसलं किती? 2000 मराठी चालून आले गडावर. कोणाला? त्याची 15000ची फौज होती आत. त्यानं काय केलं? किल्ल्याचा दरवाजा उघडला. त्याला वाटलं 2000 आत येऊ द्या होती तर किल्ला कोंडायला आणि मारून कापून टाकायची. पण दरवाजा उघडा आहे, ही किल्ल्यात आतच जाईना. ती काय करायची? बाणानं वरचा मारायची, शिडी लावून वर चढायचा प्रयत्न करायची. ती बिनसलं तासभर बघितलं आतच जाईना ती, पण वरचा मारायला लागली. त्यामुळे ही चिडली आणि म्हणली ह्यांना आपण ताणून मारू. ते 15000 बाहेर पडले घोड्यावर, पळायला लागले. पुण्याच्या दिशेनं पळायला लागले. थोडी पळून गेली की मग जरा दिशेने झाली, गेले पळून गेली. भाग काय परत त्या अशी माघारी फिरली. पुन्हा शिट्ट्या वाजल्या. कुणाच्या? बहरजी नायकाच्या. ती परत फिरली. मागणं येऊन तळा जेवढं कापतं तेवढं कापलं. ती परत फिरली की सरळ पळायचं परत. असं एकदा नाही 4-5 वेळा झाल्यावर ही चिडलं. कोण? ही बहादूर खान कोकलताश. म्हणलं आता कुठपर्यंत पण जाऊ द्या, घरात घुसून मारू. नाद नाही करायचा आपला. कोण म्हणलं? घरात घुसून मारू नाही आपण, कुठपर्यंत पण जाऊ द्या. मग ही कुठपर्यंत नेली यांनी माहितीये का? त्यांनी 40 मैल पुण्यापर्यंत नेली. शिट्टी वाजली. कुठं? तिकडं. ती शिट्टी आली इथं किती वेळात? 15 मिनिटात केडगावला. शिवाजीराजे 7000 फौज घेऊन आले. 4000 घोडे. आत कोणीच नाही, फक्त बाय 4000 घोडे बाहेर काढले. 1 कोटीचा खजिना त्याच्यावर लादला. तसे नाही गेले महाराज, तसे नाही गेले. त्यांनी सगळ्या महिला बाजूला काढल्या. आणि त्या घरात जेवढी कपडे होती, पांघरायची, अंतरायची, सकाळ उठून धोतर, साडी, सगळी कपडे बाहेर काढली. ती कपडे बाहेर काढून पहिल्यांदा त्या 15000 घोड्यांना जी काय कडबा ठेवला होता त्याला पहिली काडी लावली. आणि ती कपडे जी खायची तांदूळ, गहू, ज्वारी, कणगी होत्या त्याच्यावर ही कपडे टाकली. त्याला आग लावली. काय केलं बघा? घरात कापड नाही, सगळं धान्य जाळलं, कडबा जाळला, 4000 घोडे घेतले, 1 कोट घेतलं, 1 रक्ताचा थेंब सुद्धा सांडला नाही. महाराज आरामात निघून आले. ही दिन करत भाग गए. घरात बसून मारू. ते परत जर आग लागली दिसल्यावर कशाने पेटलं का? तिथं जवळ येऊन जर बघितलं त्यानं तर आत कडब्याला आग. कडब्याची गंज एकदा पिठीत विजवा येत नाही, माहितीच रे माणसाला. धान्याला आग. कल्पना करा, 15000 घोडा आहे, 15000 फौज आहे, त्यांच्या बायका द्या. उद्या सकाळी आंघोळ करून कपडे घालायला अंडरवेअर लंगोट सुद्धा नाही. हाल काय केलं त्याचं बघा. तेवढं सोडू द्या, त्या घोड्याला ठेवायला 1 कडब्याची पिंडी नाही. किती घोडा? 15000. आणि 15000 माणसांना खायला 1 चिपटभर धान्य नाही. आयुष्यभर बहादूर खान कोकलताश म्हणत होता, नाद नाही करायचा कुणाचा. आपण म्हणण्यात अर्थ नाही. नाद नाही करायचं. कुणी म्हणलं पाहिजे? आपल्या शत्रूनं म्हणलं पाहिजे.
त्यामुळं ही रामोशी समाजाचं योगदान आहे. धनगर समाज, आता मुस्लिमांचा ऐका, लय लांब होत नाही मी. मुस्लिम आपण शत्रू समजतो महाराजांचे. जे 10 अंगरक्षक अफजल खानाला फाडायला गेले होते, कोणकोणते? संभाजी कावजी कोंडाळकर, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरंबक, संभाजी करवर, कात्याजी इंगळे, कोण राहिला अजून? सुरजी खटके. आता कोण राहिला सांगा? मग तेवढंच तुम्ही सगळंच विसरताय. तुम्ही म्हणला नाही एक राहिला, मी 9 सांगितले ना. सिद्धी इब्राहिम. शिवाजी राजांना अफजल खानाला मारायला जाताना मुस्लिम अंगरक्षक आहे. अजून ती बरीच लोक आहेत, पण मी सांगतो तुम्हाला, शिवाजी राजांनी रायगडावर जी मंदिर बांधले वाडेश्वरचं, ते मंदिर खालच्या गावात होतं. शिवाजी राजांनी वर बांधलं, त्याला नाव काय दिलं? जगदीश्वर. मंदिर कसं आहे ते बघितलं? त्याला शिखर नाही, काय आहे? 4 मिनार आहेत, त्याला घुमट आहे, ती मस्जिद नाही. शिवाजी राजांनी दाखवून दिलं की हिंदू आणि मुस्लिम कोणी जरी असला तर त्याचा एकच जगदीश्वर आहे, तो म्हणजे माझा शंभू महादेव. दाखवून दिलं. आता मुस्लिमाचं एक योगदान सांगतो, आहे ना? तुम्हाला 7 वाजेपर्यंत सोडत नाही, काळजीच करू नका. तो सोडत नाही. आता ऐका, शिवाजी राजांचं मुस्लिमाचं एक योगदान सांगतो, बाकी सगळ्या जाती सांगायला तुम्हाला 2 तास लागतील, कारण माझ्याकडे डाटा आहे सगळा, मी कलेक्ट केलं. हे कोणी कोणी काय काय केलं बरं सांगतो. तर मुस्लिमांच्या योगदानामध्ये शिवाजी राजे ज्यावेळी आग्र्याला कैद झाले, का कैद झाले शिवाजी राजे आग्र्याला माहितीये का? ते उलट बोलले, ताट फिरकवलं, हे सगळं ठीक आहे, पण ती जी ताट फिरकवले म्हणजे शिवाजी राजे गरजले होते ना, तिथल्या तख्ताचा नियम काय होता माहितीये का? की औरंगजेब जो शहंशावर बसलाय त्याच्या नजरेला नजर जर कोणी दिली तर त्याचे डोळे फोडायचे, पहिला नियम. दुसरा नियम असा होता की जर औरंगजेबानं काय न सांगता, आज्ञा न करता जर कोणी शब्द उच्चारला, बोलला, तर त्याची जीभ छटायची. आणि तिसरा नियम असा होता की जर तख्ताला पाठ दाखवून निघून गेला उलटा तर त्याचे पाय तोडायचे. ही 300 वर्ष शिक्षा होती. शिवाजी राजेने 3 नियम मोडले. गेल्या गेल्या त्यांच्या पुढे ती जसवंत सिंग राठोड बघितला ना, तर रामसिंगला मोठ्यानं कडवून ओरडले शिवाजी राजे, रामसिंग ये कौन खड़ा है हमारे सामने. अख्खा दरबार म्हणजे आवाज झाला, कारण 350 वर्षानंतर कोणीतरी ललकारलं होतं. ती पळत आला आणि म्हणा, राजाजी ये यहाँ नहीं चलता. त्यावेळी शिवाजी राजे म्हणले, क्यों नहीं चलता, हम राजे है. त्यावेळेला तो म्हटला की आमच्या अब्बाजान मिर्झा राजे इथंच उभा राहतात, तिथं तुम्हाला उभं केलंय. त्यावेळेला ते म्हणले, संभाजी त्यांचा कामगार आहे, मी त्याला तिथं उभा केलाय, मी राजे आमचा दर्जा बरोबरीचा, असं डोळं बोट दाखवून दुसरा नियम मोडला. त्यावेळेला शिवाजी राजांनी 3रा नियम मोडला. असे पाठ सोडून चालत चालले. त्यावेळेला औरंगजेब हसला आणि म्हणला, ह्याला खिल्लत द्या, ताट द्या. खिल्लत म्हणजे आत्ताच्या मंत्रिपदापेक्षा मोठं पद आहे. तर ती खिल्तीचं ताट घेऊन आल्यानंतर शिवाजी राजांनी अशी मूठ मारली, धाडकन उधळून लावलं. 3 नियम मोडले. सगळा बाजार वाटला, म्हणजे दरबार म्हणत होता 100% याला काहीतरी शिक्षा दिली जाईल. पण ही सगळं कोण बघत होतं? औरंगजेबाचा जनानखाना. त्याला 5 पुरी होत्या. औरंगजेबाच्या 5 पुरी माहिती आहे नाही? झेबुन्निसा, झीनतुन्निसा, बदरुन्निसा, मेहरुन्निसा. मी तुम्हाला सांगितलं, मला वाटते तरी कधी नाही सांगितलं ना. आणि जुबतुन्निसा. कुठल्या सांगितलं आता परत विचारलं? तुम्ही सांगितलं पाहिजे ना. 19 सांगतो. जेबुन्निसा, झीनतुन्निसा, जुबतुन्निसा, मेहरुन्निसा, बदरुन्निसा. बदरून ह्या अशा 5 मुली. त्यातली 2 नंबरची जी मुलगी होती झीनतुन्निसा, तिनं शिवाजीराजाची कीर्ती ऐकली होती की सुभेदाराची सून परत पाठवली, स्त्रियाची एवढी इज्जत करतो, हे सगळं ऐकलं होतं. अफजल खानाला पाडलेलं शाहिस्ते खान सगळं तिला माहित होतं. आणि तिनं वरनं बघितलं की 350 वर्षांचा नियम मोडलाय. प्रकार असा झाला, शिवाजीराजे कडाडले, वरडून गेले आणि तिची विकेट पडली. कोणाची? इतकी हुशारी झालं तुम्ही.
जिनतोडणीसाठी विकेट पडली, ती शिवाजीराजांच्या प्रेमात पडली. आणि तिनं जाऊन सांगितलं कुणाला, संध्याकाळी औरंगजेबाला, की अब्बाजान मैं शिवाजी को हमारा शौहर मान चुकी हूं, शौहर मान चुकी हूं, मैं निकाह नहीं करूंगी. औरंगजेबाने विचार केला, एकदाच दरबारात आलं, घराला सुरुंग लागला. ही जर पुन्हा आलं तर काय होईल, म्हणून नजर कैद आहे ह्याच्यावर कोणी, म्हणून नजर कैद आहे ती राजा, ती पुन्हा पुढचा त्याला मारणं फिरणं. पण पहिली नजर कैद ह्याच्यामुळे. आणि ती जिनतोडणीचा तिनं लग्न केलं नाही. संभाजी राजांच्या दोन्ही पत्नीच्या कैदेत होत्या, त्यांना शेवटपर्यंत सुरक्षा तिनं पुरवलेली आहे. तिनं त्यांच्यावर अत्याचार होऊ दिला नाही. ती संभाजी राजांपेक्षा 14 वर्षांनी मोठी होती, शिवाजी राजापेक्षा 13 वर्षांनी लहान होती. वय सुद्धा सांगतो तुम्हाला की. त्यामुळं ही सगळं लक्षात राहणार. आता सगळ्याच्या लक्षात राहणार जिनतोडणी स्वाट. मग नजर कैदेत ज्या वेळेला पकडलं ना तिला शिवाजीराजांना, त्यावेळेला ही पेटर सगळ्या कल्पना द्या. ही फक्त दोघांनाच माहित शिवाजीराजे कसे सुटले. कोणाला, एक बहरजी नाईक आणि दुसरे शिवाजीराजे, कारण याची नोंदच नाही कुठं. तर प्रकार असा सांगतो तुम्हाला, फक्त मुस्लिमाचं योगदान सांगायचं म्हणून बोलतो की शिवाजीराजांनी त्यांच्याबरोबर एक अजून माणूस नेला होता, हिरोजी फर्जंद, हुबेहूब शिवाजीराजे दिसणारा. मग त्यांनी काय केलं, त्याला सांगितलं पाळ्या कशा असायच्या, संध्याकाळी 6 ते संध्याकाळी सकाळ 6, आणि सकाळ 6 ते संध्या, अशा 2 पाळ्या असायच्या. मग या हिरोजी फर्जंदला सांगितलं, तू पहाटे 5ला उठायचं आणि सलाम अलैकुम सलाम अलैकुम सलाम असं करत फिरायला जायचं. मॉर्निंग वॉक, प्रभात फेरी, तिकडेच उड्या मारायचे, ओम भीम काय असेल आणि ते तिथनं परत यायचं, सलाम अलैकुम करत यायचं. 15 दिवस त्याला पाठ. पुन्हा पुढचा एक आठवडा दुसरी पाळी बदलल्यावर सकाळी 6ला. पण ती जर म्हणाली की आज उशीर झालाय का, तर झोपलो जरा ज्यादा, सकाळच सलाम अलैकुम. मग 1-2 दिवसांनी शिवाजीराजांनी काय केलं, त्या हिरोजी फर्जंदला झोपवलं आणि स्वतः हिरोजी फर्जंदची कपडे घातले आणि शिवाजीराजे सगळ्याला सलाम अलैकुम करत गेले. माघारी आले, परत आले, परत दुसऱ्या दिवशी सकाळी 6 नंतर गेले, तसेच परत आले, कोणीच ओळखलं नाही. शिवाजीराजांना ज्या दिवशी सुटायचं होतं त्या दिवशी संभाजीराजांनी नकाशा दिला आणि ती नकाशा दिल्यानंतर शिवाजीराजे पहाटे 5 वाजता पहिल्या पाळीलाच बहरजी नायकाचे कपडे घातले, बहरजी नायकाला झोपवला, त्याचा हात बाहेर काढला, त्यात कडं घातलं, इकडे जिरे टोप ठेवला, शिवाजीराजे झोपले. मदारी मेहतारला पायच्या पाय लावलं आणि हे गेले, सलाम अलैकुम गेले, ते गेले. संभाजीराजे गेले ते तिकडेच गेले. आता तिथे एक कुंभार समाजाचे योगदान सांगतो. संभाजीराजांनी अंगठ्या देऊन त्या कुंभाराला दिवसा भट्टी पेटवली तर पांढरा दूर दिसला पाहिजे, रात्री भट्टी पेटवली तर मला जाळ दिसला पाहिजे. कारण शिवाजीराजे कधी पळून द्या, शिवाजीराजेंना सांगितलं दूर आहे तिथपर्यंत यायचं, तिथं गोड आहे. हे कुंभाराचं योगदान. सगळ्या जातीचं माझ्याकडे डाटा आहे. त्यामुळं शिवाजीराजांनी पहाटे 5ला गेले. पहाटे 5ला गेल्यानंतर पाळी बदलली. पाळी बदलणाऱ्यांनी येऊन बघितलं, झोपले, ही चेपतय, बिमार आहे, रातभर डोळा लागला नाही, रात्रभर डोकं दुखतंय, उठवू नका. काय सांगितले ना मदारी मेहतांनी, उठवू नका. आणि मग ती गेला परत, गेला, दरवाजा लावला, तिथं तकिया टाकला, तकिया टाकून ते जिरे टोप तिथंच. बहरजी नायकांनी सुट्टी ह्यांनी हिरोजी फर्जंदनं स्वतःची कपडे घातली आणि नेहमीप्रमाणे 6 नंतर पाळी बदलल्यावर जी सलाम अलैकुम मॉर्निंग वॉक, ते गेलं ते मी गेलं काय बस झालं. हे फक्त पाय चेपत होतं. 10 वाजता नाश्त्याची वेळ झाली. ती नाश्त्याच्या वेळेला ती आली नाश्ता घेऊन, कारण बिमार आहे, आत्ताच डोळा लागलाय, रात्रभर झोपले नाही, उठवू नका. ते चपतय बघा द्याच. दुपारी 12 वाजता आत्ताच डोळा लागलाय, उठवू नका. 4 वाजले, 4 वाजता येऊन बघितलं, अजून लय डोकं दुखतंय. मी काय करतो, दवा घेऊन येतो, दवा त्याचा. त्यामुळे येताना काय केलं, ते जे शिवलिंग होतं त्याच्या शिवाजीराजे नित्यपूजेतलं जे प्रतापगडावर आहे भवानी माते पुढे, राजे रोज बरोबर वागवत होते, त्याची पूजा करत होते. ते शिवलिंग शिवाजीराजांना नेता आलं नव्हतं, कारण ओळखलं असतं. ती मदारी मेहतरनं झोळीत टाकलं आणि मदारी मेहतर दवा आणतो म्हणून निघून गेला. संध्याकाळी 6ची पाळी बदलायची वेळ आली, आत काहीच नाही, ती गाणं गेलेला बी माघारी नाही. काय प्रकार आहे म्हणून 6 वाजता जर बघितलं तर नुसत्या गाद्याच. तर तो फौलाद खान जो होता ना प्रमुख,
तो औरंगजेबाला म्हणत होता शिवाजी माणूसच नाही, ती सैतान आहे, ती कुठं बी गुप्त होतंय, कुठनं बी निघतंय, भिंतीतनं जातंय, आश्चर्य वाटेल. आणि त्याला पुरावा कोणी दिला? शाहिस्तेखानानं. त्याच्या डोक्यात असं होतं की 1 लाखाच्या फौजेत घुसून आपल्याला मारते, तर त्या औरंगजेबाला सांगत होतं तू आग्र्यात सुद्धा शिवाजी पासून सुरक्षित नाही, त्यामुळे तू हिथं येऊन काय करेल तुला सांगता येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज राजगडला पोहोचल्याची बातमी कळेपर्यंत औरंगजेब त्याच्या वाड्याभोवती जो पहारा होता ना आग्र्यातला, एकाला एक माणूस चिटकून होता. पडदा जरी हल्ला ना तर औरंगजेब ताट दिशे उठत होता. याला याला म्हणायचं नाद नाही करायचं का तसंच या जागेमधून आपण जाताना 2 गोष्टी घेऊन जा माझ्या माता बहीण बांधवून. तुमची मुलं मोठी असतील, कळती असतील, तरी सुद्धा त्याच्या जीवनाचं ध्येय त्याला ठेवलं. बाप म्हणून इथं असं आला असेल तर शहाजीराजांनी दिलेलं ध्येय कधीच विसरू नका, कारण यावर कोणी बोलत नाही. आपल्या पोरानं देव व्हावा हे ठरवणारा माझ्या वाचनात आलेला आजपर्यंत एकमेव बाप म्हणजे शहाजीराजे. तुम्हाला ह्याच्या आधी वाचण्यात आलंय कुठं? आपल्या पोरानं देव व्हावं असं कोणी ठरवलंय का? आईनं राजा व्हावं ठरवलं हे ठीक आहे, देव व्हावं. शहाजीराजे आपल्या कधीतरी अनपडसा एकदा ना मी फक्त शहाजीराजे सांगितलं, फक्त शहाजीराजे. काय माणसं होती आणि त्यांनी जोडलेली माणसं. हे जर नसते, अफजल खानाच्या वेळी एवढा मोठा पराक्रम केला म्हणून तलवारीचं मानाचं पान दिलं, पहिलं तलवारीचं मानाचं पान, ज्याला सोन्याची आणि हिरेजडीत मूठ होती, सन्मान म्हणून पहिला कान्होजी यांचा केला. आणि ज्या वेळेला सिद्धीजोरच्या वेळातून सुटून येत असताना 300 बांधल देशमुखांच्या पोरांनी बलिदान दिलं, त्यावेळी शिवाजीराजांनी विनंती केली की त्या पोरांचं बलिदान आहे, पहिलं मानाचं पान तुम्ही बांधलांना द्या. तर अशी तलवार पाया पडून शिवाजीराजांच्या हातात दिली की जेदेंनी त्यांचा अधिकार आहे, 300 पोरं मारलेली आहेत तर त्यांना ते पान द्या. काय जेदेंचं घराणं आहे एवढं. तुम्ही आता गेल्यानंतर त्या वाड्यात गेल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो तिथल्या भूमीला नतमस्तक व्हा, कारण त्या भूमीमध्ये कान्होजी जेदेंची आई मारली गेलेली आहे. त्या भूमीमध्ये एका दाईनं आपल्या लेकराचा बलिदान दिलेलं आहे. ती जागा सामान्य नाही. तर वाडा पहा, वस्तू पहा. बाजी जेदे, नागोजी जेदे, मी जिजाऊ जयंतीला बोललो होतो की डोक्यात ही दक्षिण दिग्विजयाला गेली ना, बाजी जेदेचं तुम्हाला सांगतो संभाजीराजांना मथुरेत ठेवलं का आग्र्यावरून येताना, तर त्याच्या संरक्षणासाठी बाजी जेदेला मागे ठेवलेलं आहे शिवाजीराजे. बाजी शब्दाचा अर्थ काय? बाजी, बा शब्दाचा अर्थ काय? नाही, ती बाजीराव झाला. बाजी बा बाप आहे ना, त्याला आदरार्थी जी शब्द आहे बाजी. आता एक मला सांगा, तुमचं कुलदैवत कुठलं आहे? समोर बस करतो. कुलदैवत कुठलं आहे तुमचं? खंडोबा. अजून ज्योतिबा. अजून ती कुलस्वामिनी झाली. आपली जीवडी बघा, खंडोबा, भैरोबा, बिरोबा, ज्योतिबा. ज्या देवाच्या नावापुढे बा शब्द लागला ते आपलं कुलदैवत आणि ते रणदैवत आहे, तर आपला मूळ बाप आहे. म्हणून ज्या वेळेला आपण लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ करून 16 व्हायच्या आधी कुलदैवताला जातो, त्या बापाकडे जातो. कुणाकडं? जे आपलं कुळ आहे. आणि घरी आल्यानंतर काय करतो आपण? गोंधळच करतो आपण, दुसरं काय करत आपण गोंधळच करतो, दुसरं काय करत. तर ते काय करतो? मार्गावर जातो. मार्गावर जाताना हातात काय असतं? त्याला दिवटी नाव आपण दिलं, ती मशाल आहे. ती तेवत कुठपर्यंत ठेवतो आपण? कसं आहे जागरण? रात्री अधिष्ठान उभं केल्यापासून सकाळ आरती. आता काय होतंय? ती 1 तासात उरकते. ती का? ऐका, मी सिरियसली बोलतोय तुम्हाला. ती जी मशाल जाळायची आहे, मशाल का जाळायची? ती मशाल कशाचं प्रतीक आहे? मशाल क्रांती आणि पराक्रमाचं प्रतीक आहे, हे ध्यानात ठेवा. आमच्या परंपरा साध्या नाहीत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर अख्खी रात्र ती का जाळायचंय? कारण त्याच्या मनावर बिंबवायचंय की ही पराक्रमाची परंपरा जी तुझ्या बापासून आहे. कोण बा? ज्योतिबा, बिरोबा, विरोबा, जे काय असेल कुलदैवत, त्या बापासून जी पराक्रमाची तुझी सगळी परंपरा आहे
त्याला अख्खी रात्र जागून त्याला कळवून द्यायचे, ही आपली परंपरा आहे. मग एक बा उरतो, त्याचं नाव आहे शिवबा. शिवबा. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. मग मला सांगा, लग्न झाल्यानंतर कुलदेवताला गेलं पाहिजे, बाळ जन्मल्यानंतर कुणाच्या पायावर घातलं पाहिजे? शिवबाज. ज्या पायाची धूळ जर त्या लेकराला लागली, शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला काहीच त्याच्यासाठी करून ठेवायची गरज लागणार नाही. आणि कितीही कराल काळात, कितीही मोबाईलच्या युगात, कितीही बेकार कॉलेजला घाला ती लेकरू, शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, ते तुम्हाला निष्कलंक तुमच्यापर्यंत तसंच आलेलं दिसल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद या शिवबाच्या चरणात आहे, याला कधीच विसरू नका माझ्या बांधवांनी. शिवाजीराजांनी पोतराजाला आपला ड्रेस दिला, शिवाजीराजांनी संबूळ वाजवणाऱ्याला आपला ड्रेस दिला. ललित पंचमीला पोत घेऊन नाचत होते राजे. पुजाऱ्याच्या अंगावर रेशमी वस्त्र होतं आणि पोतराज उघडा होता आणि संबूळ वाजवणाऱ्याच्या अंगावर फाटलेली कपडे होती. शिवाजीराजांनी विचार केला, तर हा भक्त असेल तर त्याच्या अंगावर का नाही स्वतःची कपडे दिले, म्हणून आज सुद्धा पोत वागवणारा राजा झाला, म्हणून त्याला पोतराज म्हणतात. शिवाजीराजाचा भरजरी कपडा अजून तो वापरतो. आणि संबूळ वाजवणारा आज सुद्धा भरजरी कपड्यात आहे. शिवाजीराजांनी दिलेला अंगरका पिढ्यान पिढ्या त्याला कळलं टेंबा कुठला पेटवायचा आहे. इस्टेटीचा प्रॉपर्टीचा टेंबा एका दिवसात संपवते ती गाडी, डोक्यात सुद्धा घेऊन काय सुद्धा उपयोगाचं नाही. हा टेंबा पेटवला पाहिजे, हा म्हणून किल्ल्यावर यायचं, म्हणून गाडावर यायचं. हास्य हुस्य करत आला, दमत आला तरी चालेल, तरी चालेल. पण गडाच्या मातीमध्ये ती ताकद आहे आपल्या रक्ताला जाग करण्याची. आणि म्हणून इथनं पुढे लक्षात ठेवायचं, आपलं कुलदैव कोणतंही असू द्या, आपण इथं आलं पाहिजे. चला 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 लग्नाला चला. लेकरं बांधा कामाला, कुत्री घ्या काकाला. कोण म्हणतं? हेर खात्यात काम करत होती, बहुरूपी हेर खात्यात काम करत होती. तो डवरी समाज शिवाजीराजांचा. लग्नाला चला म्हणजे युद्धाला चला. आधी लगीन कोंडाण्याचं, ते त्या काळात लढाईला लगीन म्हणत होते. आणि गनिमिकावा करायचा असेल तर लेकरं बांधा खांबाला आणि कुत्री घ्या काकाला. म्हणजे काय, लेकरं म्हणजे घोडा खांबाला बांधा आणि कुत्री घ्या म्हणजे तलवार घ्या. चला 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 चला. आम्ही फक्त हसतो. शिवाजीराजांनी काय काय करून ठेवले माझ्या माता भगिनींनो आपल्याला सांगतात. त्यामुळे इथून जाताना ज्या बाजी जेदेचा मुलगा, शेवटची ओळ सांगतो संपूर्ण, ज्या बाजी जेदेचा मुलगा दक्षिण दिग्विजयाला शिवाजीराजांच्या सेनेत गेला. कल्पना करा, आजची जी एमपीएससी यूपीएससी आहे ना, अधिकारी निर्माण करणे, त्याची सुरुवात सुद्धा शिवाजीराजे. दक्षिण दिग्विजयाला जाताना 2000 असे अधिकारी बरोबर तयार करून शिवाजीराजे घेऊन गेले होते. म्हणून महाराष्ट्र पडला तरी दक्षिण भारत 165 वर्ष सत्तेवर राहिला, कारण हे अधिकारी शिवाजीराजे तयार करून घेऊन गेले होते. हसन मियानाच्या बरोबर लढायचा नसताना त्या बाजी जेदेचा पोरगा नागोजी जेदे, ते नागोजी जेदे हत्ती तुडवत त्याचा लोकांना यायला लागला म्हणून 16 वर्षाचं पोरग हत्तीला आडवं गेलं आणि हत्तीला कापायला सुरुवात केली. त्यावेळेला हसन मियानाने बाण मारला, कपाळात घुसला. कपाळात घुसल्या घुसल्या त्याचा हत्तीच्या बुडावर, त्याच्या सोंडावर त्याचा घाव बसला. तलवारीचा सोंड तुटली, हत्ती पडला. पण बाजी जेदेच्या पोराच्या नागोजीच्या कपाळात बाण घुसला. बाजीचा पोरगा धाडकन खाली टेबलवरून ह्याच्या खोड्यावरनं पडला. पडल्या पडल्या बाजी जेदेने पाहिलं, जवळ आला आणि बाजी जेदेने आपला पोरगा असा मांडीवर घेतला. एकच मुलगा होता त्यांना. मांडीवर घेतला आणि मांडीवर घेऊन त्यांनी त्याचं बाण उपसला. बाण उपसल्या 3 झटके मारले, नागोजी गेला. बातमी कारीला कळाली. दिवाळीचा सण आला होता. नागोजीच्या पत्नीला न्यायला, त्याची पत्नी गेली 12 वर्षाची असेल, तिचा सक्का भावाला होता. बातमी कळाली, नागोजी गेले. बाजी जेदे माघारी नाही आले पोरगा मेला म्हणून. अंत्यविधी रणांगणातच केला. बाजी जेदे शिवाजीराजांच्या बरोबरच गेला. कान्होजी जेदेंचा वाडा काय महत्वाचा हे सांगतो. आणि बाजी जेदे रणांगणावर गेले. बातमी कळाली, त्याची जी पत्नी होती नागोजी जेदेंची, तिचं नाव गोदावरी, ती नवऱ्याच्या पगडी बरोबर सती गेली. सती चाललेली बहीण दिवाळीला नेणाऱ्या भावाने बघितली आणि त्याचाही अटॅक येऊन मृत्यू झाला. दोघांची चिता शेजारी पेटवली.
वाड्यावर जाईल त्या वाड्याच्या सुरुवातीला आत्ता एका बाजूला बोधाची समाधी आहे, दुसऱ्या बाजूला तिच्या भावाची समाधी आहे. एवढा मोठा त्याग या जेधे घराण्याचा आहे. शिवाजीराजांचं सगळं दप्तर 1818 रायगड पडल्यावर इंग्रजांनी जाळून टाकलं. 1885 पर्यंत एकही माणूस आपला भारतातला वर जाऊ दिला नाही रायगडावर. आज जो शिवचरित्राचा भाग वाचतो, बखरी सुद्धा नंतर लिहिलेली आहे, पण शिवाजीराजांच्या काळात जे लिखाण लिहिलं त्याचं नाव आहे जेधे करीना. ती जेधे करीना लिहिणार कान्होजी जेधेंची. तेव्हा तिथं गेल्यानंतर आजवाड्यामध्ये पहिल्यांदा वाडीची माती कपाळाला लावा. दुसरी गोष्ट, आत गेल्यानंतर कान्होजी जेधेंचं जीर्ण झालेलं चिलकत आहे अंगात वापरणार लढाई, त्याला नमस्कार करा. जेधेंची तलवारी 3 आहेत, त्यातल्या तलवारीला आपल्या कपाळाला लावा आणि जाता जाता त्या वाड्याच्या मागच्या दरवाज्यात जा. त्या मागच्या दरवाज्यातून हे 4-5 दिवसाचं बाळ एकटा देवजी महालय घेऊन 30 किलोमीटर अंतरावर तव गावापर्यंत पोहोचलाय. तो दरवाजा बघा. त्या दरवाजा बाहेर मोडकी तोडक्या काही असे दगड पडलेले खूण आहे, जे त्या दाईचं घर होतं, दाशीचं, जिनं आपलं बाळ त्याच्या बदल्यात ठेवलंय. त्याचं दर्शन घ्या. या संपूर्ण रायरीच्या किल्ल्यावर डोंगरावर बघण्यासारखी गोष्ट. आता हे बंद आहे तरी तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करून आपण त्यांना सांगितलंय, तुम्ही आत जावा, दर्शन घ्या, शिवलिंगाचं दर्शन घ्या, जनाई देवीचं दर्शन घ्या. त्यानंतर ऐका, इथून तर मागचं टेकडी दिसते का, त्या टेकडीचे तिथं जी खांब दिसत आहेत ना, तिथं सप्तरंगाची म्हणजे 1 अर्धा एकर अशी जमीन आहे. त्या अर्धा एकर जमिनीमध्ये 7 रंगाची माती आहे. असं जगात कुठंच नाही, जगात नाही, म्हणून ते बघायचं. तर तिथं ते बघून त्याचं फोटो काढा, तुमचे फोटो काढा वेगवेगळ्या मातीबरोबर, कारण हा ठेवा आहे. आणि इकडं वरच्या बाजूला पांडवकालीन लेणी आहे, पण ती जाऊन बघायला तुम्हाला कमीत कमी 1 तास लागतो. ती लेणी म्हणजे फक्त एक गुहा आहे, ती बघायची गरज नाही काहीच. ती गुहा जाऊन बघून, माळात फक्त एक गुहा आहे, ती जाण्यात एवढं 1 तास वेळ घालवू नका. तर तुम्ही ती बघा आणि त्यानंतर आता हे दर्शन घेऊन तुमचं जेवणाचं नियोजन कसं राहतं. आधी जेवण करायचंय का? आधी जेवण, म्हणजे काम करा, आधी सगळ्यांनी आता दर्शन